माणसे अनुभवतीची पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत. मी संघात आहे. आपल्याला माहिती आहे की या चॅनल मार्फत आम्ही आपल्याला अशा व्यक्तींची ओळख करून देतो की जी व्यक्ती आपल्या सभोवतीच आहे पण काहीतरी वेगळं काम करते. आणि आज या कार्यक्रमात माझी सखी संयोगिता पवारही सहभागी होती आहे. संयोगिता, तुझं मनपूर्वक आणि आज आपण ज्यांची मुलाखत घेणार आहोत ते पसरकोड सर यांचंही मनापासून स्वागत. 58 किंवा 60व्या वर्षी आपण जेव्हा निवृत्त होतो किंवा त्यानंतरही काही काळ आपण कार्यरत राहतो, पण निवृत्तीनंतर काय हा प्रश्न सृजनशील मनाला नेहमीच भेटावा दिसतो. प्रत्येक जण आपापल्या परीने काही ना काहीतरी मार्ग शोधत असतं. कुणी गाणं शिकतं, कुणी नवीन भाषा शिकतं, कुणी एखादा छंद जोपासण्याचा प्रयत्न करतं, कुणी समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतं. अशीच एक वेगळी व्यक्ती म्हणजे पसरकोड सर, की ज्यांनी निवृत्तीनंतर नेमकं काय करायचंय आणि ते सध्या काय करतायत ह्याचा विचार त्यांनी करून ठेवला होता आणि त्यानुसार ते आज कार्यरत आहेत. एक जुनी कविता मला आठवते, दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास. त्या कवितेचा संदर्भ मला असं वाटतं सरांच्या भूमिकेला अगदी यथोचित समर्पक असा आहे. तेव्हा आपण आज सरांची गप्पा मारायला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे गप्पांची सुरुवात संयोगिता करेल. नमस्कार. पहिल्या वर्षा बँकेत चीफ मॅनेजर या पदावरून निवृत्त झालेले श्री रवी पसरकोड यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत. याची ओळख सांगायची म्हणजे निस्पृह समाजसेवेचा वारसा यांना आई वडिलांकडून आणि घरातूनच मिळालेला आहे. आणि काय माहितीये का, आजच्या काळात स्वतःचा वेळ दुसऱ्याला देणं ही प्रत्येकाची आपली ही अवस्था आहे. मित्र असो मैत्रीण असो त्यांना आपण कितपत वेळ देतो हा खरं तर प्रश्नच आहे. असं असताना आता त्याच्या पश्चात म्हणजे आपली मैत्रीण मित्र त्याच्या पश्चात आपण त्यांच्या कुटुंबियांना काय वेळ देणार, देखभाल म्हणा, त्यांना कसली गरज आहे म्हणा, याच्यासाठी आपण काय करणार, हा खरोखर आजचा एक ज्वलंत प्रश्न आहे असं मला वाटतं. आणि अशा परिस्थितीत अशी जी सत्य परिस्थिती असताना एक अवलिया लोकांसाठी लोकांच्या उपलब्ध सोयीस्कर वेळेनुसार आणि वेळ प्रसंगी स्वतःच्या पत्राला घार लावून काम करतोय लोकांसाठी. म्हणजे निवृत्त कर्मचाऱ्यांचं पेन्शन प्रपोजल असो किंवा फॅमिली पेन्शनचं काम असो, असं सगळं तो करतोय. आणि दुसरं विशेष म्हणजे स्वतःला उत्पन्नाच्या अनेक संधी उपलब्ध असताना त्या नाकारणं आणि स्वतःच्या अर्थकारणापेक्षा मानसिक समाधान आणि लोकांना न्याय निधी मिळवून देण्याचं आव्हान सरांनी स्वीकारलेलं आहे. आता अशा या त्यांच्या प्रवासाविषयी आज आपण थोडीशी बातचीत करणार आहोत. सर, पेन्शनसाठी काम करावं असं तुम्हाला केव्हा आणि का वाटलं? मला मी जेव्हा 2017 जेव्हा इलाकाऊस बँक मध्ये रिटायर झालो त्यावेळी मला कुठेही मदत केली. मी शेवटच्या दिवशी रडलो अक्षरशः की मला कोणी मदत केली. शेवटी देव कोणाला एक पाठवून देतो. त्याप्रमाणे शुभांगी रुंबळे म्हणून होती, तिने मला मदत केली आणि तिच्याकडे पाठवलं आणि तिने एका दिवसात केलं प्रपोजल आणि मला एक टाकला पैसा. त्यामुळे मी तिचा ऋणी राहिला. त्या दिवसापासून मी ठरवलं की आता यापुढे कोणाला रडू द्यायचं नाही आणि काही झालं की आपण त्याची कार्य आपण जोपासत राहिलं कुठलीही परिस्थिती आली सुद्धा ते मी ठरवलं. म्हणजे स्वतःला पेन्शन मिळवताना त्रास झाला ही एक कुठेतरी म्हणजे पेन्शन धारकांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. अशा बऱ्याच पेन्शन केसेस तुम्ही 2017 पासून आली आणि मी आणि वामन साहेबांनी सुरुवात केली. थोडंसं ते बॅकआउट झालं आता ते कंटिन्यू करतो. आता मी एकटा करतो. कामाचं स्वरूप कसं असतं? म्हणजे पेन्शन केस करायची म्हणजे नेमकं स्वरूप कसं असतं तुमचं?
पेन्शन म्हणजे ऍक्च्युली काय असते की जेव्हा मला कळते की आपलं एक पेन्शन होणार आहे, हा. मी त्याच्या 2-3 महिने आधी किंवा 1 महिना आधी मी काय करतो, त्यांना जाऊन विचारतो, त्याचं सगळं ते इन्फॉर्मेशन घेतो. त्या इन्फॉर्मेशन मध्ये काही त्रुटी असतील, समजा त्याचं नाव पूर्ण नसेल तर आपल्याकडे जनरली इनिशियल मध्ये लिहिलं जाते अनिल आर वसंतराव किंवा ए आर वसंतराव. तर मी त्याला म्हणतो ते नाव आधी पूर्ण करून घ्या, जेणेकरून आपला मृत्यू झाल्यानंतर आपल्या फॅमिलीला काही त्रास होता कामा नये. मग तेही करतो, त्याची जन्मतारीख बघतो, नंतर त्याचं जे काही अलाउज असतात ते अलाउज बरोबर मिळाले की नाही ते बघतो आणि त्यासाठी प्रयत्न करतो. आणि जे काही समजा ज्या काही त्रुटी असतील त्यावेळी त्यांना सर्कल ऑफिस तर्फे आणि ब्रँच तर्फे त्यांना तिथे येऊन त्यांना मी ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्रुटी पूर्णपणे दूर झाल्या पाहिजेत आणि नंतर पेन्शन प्रपोजल टाकल्यावर कुठल्याही प्रकारचं ऑब्झर्वेशन येता कामा नये. मी इन्क्लुडिंग त्याचं ओपनिंग ऑफ अकाउंट, हल्ली ओपनिंग ऑफ अकाउंटला पण जाम प्रॉब्लेम यायला लागले. म्हणजे फॅमिली पेन्शन अकाउंट, सॉरी पेन्शन अकाउंट पण करतात पण जाम त्रास होतो काही काही होतात. काही ठिकाणी लोकांना ते तुमचं लेटर मागतात, त्या गोष्टी बँकेच्या लोकांना लेटर मागतात की तुम्ही पेन्शन अकाउंट ओपन करायला तुमच्या मॅनेजरकडे लेटर घेऊन यावं. ते थोडं आश्चर्यजनक वाटते, पण तरी पण मी त्यांना त्या ब्रांच मॅनेजरला फोन करून सांगतो असं नाही, हे असं आहे. त्याप्रमाणे मग थोडं ते मदत करतात आणि त्याप्रमाणे थोडी जनजागृती होते. त्या ब्रांच वाल्याला कळतं की नाही आपल्याला आपल्या ब्रांच मध्ये पण कोणतरी रिटायर होत आहे, तर त्याच्यामुळे आपण ते आपण ओपन करून टाकूया त्यांना जसं पाहिजे तसं. पण त्यांना स्टाफ रेट वगैरे मिळत नसतो, त्यावेळी ते पण त्यांना मिळून घ्यायचा प्रयत्न. म्हणजे पेन्शन घेणारा माणूस जेवढा सतर्क नसेल, मला असं वाटतं सर तेवढे जास्त सतर्क असतात की की त्यांचं परपेशनिस्ट म्हणून सगळ्याचं नाव आहे आपल्या बरोबर. बेसिकली पंजाब नॅशनल बँकेच्या बँकेच्या पेन्शनरांसाठी आणि पेन्शनरांसाठी काम करता करता म्हणजे अजून काही तुमचं काम सुरूच आहे की जे तुम्ही पेन्शन मिळणार आहे त्या लोकांना पेन्शन मिळवून देण्यासाठी तुमचा मोठा हात आहे. पण तुम्ही फॅमिली पेन्शन साठी सुद्धा काम करता. हो. त्याकडे कसे काय घडणार? काय होतं की कधीतरी एकदा एक पेन्शनर गेला आणि मला सर्व ऑफिस सोडायला की आता हो गेलेला आहे, मला तिथे का म्हटलं मला माहित नाही. ठीक आहे, आमच्या लिडर्सनी आणि सर्व ऑफिसने आम्हाला सांगितलं तुम्ही तिथे जा, बाकी आम्ही तुम्हाला मदत करतो. मग ते केल्यानंतर तिथे ऍक्च्युली फॅमिली पेन्शन करणं हे सगळ्यात मोठं आव्हानात्मक आहे. कारण त्यांच्या घरच्यांना काही माहित नसेल की पीओ म्हणजे काय, पीएफ नंबर म्हणजे काय, पासबुक भरलेलं नसते, काहीच माहित नसतं त्यांना. ते सगळं अपडेट करून घ्यायचं आणि ब्रँच मॅनेजरला भेटायचं. आणि काही वेळेला त्या फॅमिली पेन्शनर जे असतात ते अत्यंत दुर्गाम काळातले, ते 75-77 वर्षाचे असतात. ते कधीतरी त्याचे मुवमेंट रिस्ट्रिक्टेड असतात कधी त्या ठिकाणी. त्यामुळे त्यांना घेऊन आणि ब्रँच मॅनेजरशी कॉन्टॅक्ट करून त्यांना एकत्र आणणं हे थोडं डिफिकल्ट आहे. पेन्शनर फॅमिली पेन्शन खूप डिफिकल्ट. त्यांना सगळं ते कधी कधी त्यांना डेथ सर्टिफिकेट 2-2 महिने मिळत नाही त्याला. मग त्यांना सांगतो मग आला की तुम्ही आम्हाला सांगा, तो पण आपण बाकी सगळी तयारी करतो. त्यांचं पण फॅमिली पेन्शनचं पण अकाउंट ओपन करत असते, ते त्याला घरामध्ये यावं असतं तिथे. मग तिथे पण जाऊन आम्ही मदत करतो आम्ही. अशा प्रकारचं ते थोडं आव्हानात्मक काम फॅमिली पेन्शनरचं आहे. पेन्शनरचे काय असतात की त्यांचे जागेमध्ये असतात, युनियनवाले असतात, ते त्यांना मदत करतात किंवा त्याला फोन करून सांगू शकतात. पण फॅमिली पेन्शनरला फक्त आपले रिटायर माणसं केली तर ते होते मदत, नाही तर त्याला कोणीही ओळखत नाही, ब्रँच वाले तर मुळीच ओळखत नाही. त्यामध्ये एक आव्हानात्मक म्हणजे गरज सर्व आणि वैद्य म्हणून अशी अवस्था फॅमिली पेन्शन त्यांच्या बाबतीत होत असेल हो. असं म्हणायला काहीच हरकत नाही. नाही, पण मी तर म्हणतो उलट ते जे फॅमिली पेन्शनर असतात ना ते फार जाणीवपूर्वक लक्षात ठेवतात. अच्छा. फॅमिली हा. पेन्शनर जाणीव होतं. हा. जाणीव ठेवतात, कारण की त्याच्या घरातील मुलं मुली आणि त्याच्या घरातले सगळे लोक ओळखतात. बरं. पेन्शनरच्या बाबतीत तसं होतं. पेन्शनर आम्ही फक्त पेन्शनर ओळखतो, शेवट त्यांची फेअरवेलला गेल्यावर फक्त त्यांचे फॅमिली मेंबर आलेले असतात ते ओळखतात, तेव्हा ते प्रकार होतात. म्हणजे सगळ्यांची जी ते सामाजिक जाणीव आहे ते सगळ्यांबरोबर थोडंसं काम मला करायची संधी मिळाल्यामुळे सगळ्यांच्या त्या सामाजिक जाणीवा मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. मी अनुभव घेतलेला आहे प्रत्यक्ष. एक छोटंसं उदाहरण सांगते की आमच्या खूप मोठ्या साहेबांचा एक ड्रायव्हर होता. तो नेहमी दिवसभर असा बसलेला असायचा ऑफिसमध्ये. सरांनी सारा सहज आणि तू दिवसभर इथं बसतोस, मग काय करतोस, ट्रक वगैरे काय दुसरं व्हेकल चालवशील का ड्रायव्हर म्हणून. म्हणलं की मला कोण देणार लोन कोण देणार आहे. सर म्हणजे मी करतो तुला. आणि असं त्याचंच असं नाही, आपल्या अनेक गरजू लोकांना सरांनी थोडंसं नियम बाह्य अगदी थोड्या बाजूला करून इथे करून स्वतःच्या पॉवरमध्ये ऋण काढून दिलेलं आहे. म्हणजे आज ती मंडळी सगळी सरांना देव मानतात. म्हणजे इतक्या सुव्यवस्थित परिस्थितीमध्ये ते आहेत. पण आता अर्थातच हे करताना
हे टीमवर्क आहे. सरांना बऱ्याचदा काय होतं, त्या सगळ्या गोष्टींचा सामना एकट्याला करावा लागतो. म्हणजे असं म्हणतात ना की चांगली गोष्ट झाली तर त्याचं श्रेय लाटायला बरीच मंडळी असतात. पण एखादा काही घुसपट निघालं, काही झालं तर मग त्याचा एक चांगली कंगूसारखं सरांवर बऱ्याचशा गोष्टी शेकतात. तर मला असं विचारायचंय सर तुम्हाला की असं सगळं होत असताना आता तुम्ही फॅमिली पेन्शन करता, पेन्शन करता, आता आपल्यामध्ये तुमच्या बँका पण विलीन झालेल्या आहेत. असं सगळं असताना बरेच तुम्हाला असे संघर्षाचे प्रसंग येत असतील आणि खूप वेळ अशा अडचणी येत असतील, तिथे संघर्ष करावी लागत असेल, तर मग अशा वेळेला तुम्ही ती केस कशी हँडल करता? इथे संघर्ष मला जास्ती पेन्शनरना किंवा फॅमिली पेन्शनरला करावं लागत. मला ते फक्त काही आपले लोक जे असतात ते काही वेळा म्हणतात कशाला करतोस काय करतो, पण मी त्याच्याकडे जास्ती लक्ष देत नाही. मी स्वतः काय करतो, मी स्वतः आता बघतो की त्यांची नीड काय आहे आणि काय करायचं. पण हल्ली ते फक्त सांगायचं काम कमी करतो आणि आपलं काम करायचं तेवढंच चालू ठेवतो. संघर्षाचं काम कुठे येत नाही. जनरली येते ते काही ठिकाणी ब्रँच मॅनेजर थोडेसे वेगळ्या पद्धतीचे असतात. तिथे थोडंसं त्यांना समजावून सांगावं लागतं बाबा मी तुमच्या टायमावर येतो, तुम्ही जर हे जसं 3 नंतर या 4 नंतर या, ह्याला पण तुम्ही 4 नंतर जायचं भेटायचं ते मी करतो. मला कुठेही तो तसा संघर्ष आला नाहीये तिथे. आणि कुठेही गेलं तर शेवटी ते थोडंसं काय म्हणतात ना, छोटंसं राजकारण असते प्रत्येक ठिकाणी. ते राजकारणाला आपल्याला तोंड द्यावंच लागते. त्याला काही जास्ती संघर्ष म्हणता येणार नाही, पण संघर्ष ते करावा लागतो. म्हणजे पेन्शनचं काम हे तुमच्या रिटायरमेंट नंतर तुम्ही सुरू केलं आणि बँकेमध्ये तुम्ही लोन डिपार्टमेंट आता संयोगिताने उल्लेख केला की तुम्ही लोन आणि मला असं वाटतं की मोठ्या लोकांना काय लोन कुणी देईल, म्हणजे ते तर मागून मागून लोन देतात, पण अगदी छोट्या लोकांना सुद्धा म्हणजे ज्यांना काय म्हणू आपण हातावरचं पोट आहे अशा व्यक्तींना पण तुम्ही लोन दिलेलं आहे. एखादी असं काही एखादी घटना म्हणजे मी घटना तिथे भोसरी इंडस्ट्री विजिट करायला होतो. हा. तिथे मी या बाईकडे जेवायला जाईल. ती पहिली ती बाई पण मला जेवण द्यायची. म्हणजे घरात जसं करतात ना तसं गरम गरम पोळी आणि मग ते पाहून द्यायची, सकाळ संध्याकाळ आणून द्यायची मला. मग तिच्या मुलाला एज्युकेशन लोन हवं. तर तिला मी सांगितलं काही काळजी करू नका, तुम्हाला एज्युकेशन लोन देतो. दुसऱ्या दिवशी तिला सँक्शन करून त्या मुलाचं शिक्षणाचं एज्युकेशन लोन करून दिलं. आणि त्याच्यात पण अशा बऱ्याच जणांना ते पुण्यात महाराष्ट्र होते आणि मी मनात ठरवलं की महाराष्ट्रीयन लोकांना आपण लोन द्यायचं. त्यांना जनरली त्याला त्याची प्रेझेंटेशन वगैरे बरोबर नसतात किंवा ते त्याला प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे बरोबर तेवढा येत नाही. जेवढा जसं बँकेला लागतं तसं मी लोकांकडनं करून घ्यायचं आणि त्यांना लोन द्यायचं. त्याच्यामुळे ते आणि त्याचं कुठलंही लोन आजपर्यंत बॅड गेलेलं नाही छोट्या लोनपैकी. आणि बाकीचे जे लोक यायचे माझ्याकडे ते कोणीही रिकाम्या हाताने परत केले नाही. डोक्यासाठी व्हेकल लोन आणि हाऊसिंग लोन आज आले, दुसऱ्याची कॅश ऑफ लोन ही मुंबई आपल्या पुण्याची माहिती पडली आणि तीच पुण्याहून आल्यावर मग मी पुणे मुंबई पण ठिकाण केलं. तुमचं पुणे मुंबई हे दोन कार्यक्षेत्र म्हणजे बरोबर. जास्तीत जास्त काळ तुम्ही पुण्यामध्ये नाही जास्तीत काळ म्हणायचं जास्तीत काळ मी पुण्यात केलं आणि पुण्यात त्याची ओळख झाली. माझी कुठली ओळख नसता तिथे ओळख झाली. मला वरच्या लोकांनी पण खूप सपोर्ट केला आणि खालच्या लोकांना इथे जसं कोणाला ओळखत होतो तिकडे लोक म्हणाले हा असा आहे तो तसा आहे वगैरे, पण तिथे कोणाला चान्सच होता. तिथे फक्त तिथे माझं कार्य बोलत होतं आणि अजून माझं फक्त कार्यच बोलते ही फार कमी. कामातून माणसाची ओळख ही खरं मला असं वाटतं की निवृत्तीनंतर व्हायला पाहिजे. मग अशी मी म्हटलं ना की दुसऱ्यासाठी जगलास तरच. आणि हा खरा मराठी पाडा आहे की मराठी माणसाला लोन द्यायचा आहे मला आणि तो कुठेही कमी पडता कामा नाहीये. म्हणजे न बोलता तुम्ही हा मराठीपणा खरंच जपलाच म्हणजे अजूनही जपताय. त्याबद्दल मनापासून तुमचं आणि खरं तर काय माहितीये का, हे टीमवर्कच आहे. पण आता सरांनी बऱ्याचशा पूर्वीचा अनुभव घेऊन आता स्वतःचा निवृत्तीनंतर पूर्ण वेळ या गोष्टीला दिला आणि हे सगळं आता असं आहे. पण कधी कधी असा प्रश्न पडतो सर की काही वर्षांनी आपण पण मोबिलिटी कमी केली, आपण पण बाहेर जाणं कमी केलं किंवा आपल्याला पण काही व्याधी शारीरिक निर्माण होऊ शकतात. तर मग अशा वेळेला आता हे तुमच्याकडे ज्ञान आहे, तुमच्याकडे जी कार्यतत्परता आहे, तर मग हे असं कुणाला तरी शिकवावं किंवा कुणाला तरी द्यावं आणि ते टीम तयार करावी तुमच्या मनात आहे का? आणि त्याच्यासाठी काय प्रयत्न आहे आणि लोकांना मी शिकवते जे माझ्यावर येतात
त्यांना मी कोणाला पण जबरदस्ती करू शकत नाही, पण कोण माझ्यावर यायला तयार आहे त्यांना मी ते शिकवतो पूर्णपणे कसं करायचं ते. आणि आता माझ्यामध्ये ते काय की काही पद्धत वेगळी आणि प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, त्यामुळे त्या माझ्या पद्धतीने त्याला शिकवतो, पण त्याची पद्धत पुढे अवलंबतात. आता तसंच वेस्टर्न सर्कलला पण 4 माणसं मी तयार केलेले, 4 माणसं तयार झालेली आहेत. ते कुठे आम्ही एकत्र बसून केलेलं आहे काम, त्याच्यावरती तयार झालेली आहे. पण आता असं झालं सुद्धा म्हणजे एक शंका मला अशी वाटते की असं बघा झालं तुमचं कार्य झालंय, नाव झालंय, रिटायरमेंट काय करावं तर निश्चित लोकांना पण असं कोणाला वाटू शकतं. तर हे तुमचं फक्त पंजाब नॅशनल बँकेत कुठलं कार्य आहे युनियनच्या मार्फत किंवा कोणाच्या मार्फत तुम्ही पण जॉईंट सेक्रेटरी आहात एका असोसिएशन, तर तुम्हाला असं आलं की अमुक एक बँकेत आता हे आपल्याला द्यायचंय नॉलेज किंवा ट्रेनिंग द्यायचं किंवा काय द्यायचं, तर तुम्हाला ते आवडेल का करायला? खूप करायला आवडेल, पण त्याच्या पद्धती वेगळ्या असतात. प्रत्येक बँकेच्या पद्धती वेगळ्या असतात आणि त्याची काम करण्याची पद्धत वेगळी असते किंवा फॉर्मॅट वेगळे असतात. त्याच्यामुळे मी माझ्या बँकेच्या लोकांना काही शिकवून देतो. तो एक पूर्वी तसा पण मांडला होता की आपण ते जे रिटायर लोक होतात ते 6 महिन्यात एकदा बोलूया करूया. तो प्रस्तावाला अजून काय म्हणतात संमती मिळालेली नाही आमच्या. जेव्हा मिळालं असतं तर ते कदाचित चांगलं झालं असतं आणि सगळ्यांना सह्य झालं असतं. प्रेक्षकांना मला असं म्हणायचंय की हा कार्यक्रम बघता बघता असं त्यांच्या मनात आलं असेल कदाचित की हा फक्त कार्यक्रम पेन्शनरांपुरताच आहे का पेन्शन केसेसच करायचे आहेत, पण तसं नाहीये. निवृत्तीनंतरचं जे आपलं आयुष्य आहे ते समाजासाठी देणं, कारण समाजाने मला काहीतरी दिलेलं आहे, माझ्या वाडवडिलांकडून मला तो वारसा मिळालेला आहे आणि तो वारसा आज तुम्ही पुढे चालला. आणि हे एक मला असं वाटतं की उदाहरण आपल्या सगळ्यांना की ज्या क्षेत्रात आपण आयुष्याची 30-35 वर्ष नोकरी करतो, आपलं सगळं घर संसार गृहस्थी आपण त्याच्यावरती उभी करतो आणि त्याच्यानंतर त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. मग आपल्या आवडीचं असं जर काही काम असेल, म्हणजे आपला छंद जोपासता असं जर काम आपल्याला करता येत असेल, तर मला कळतं की सरांनी आपल्याला एक निवृत्तीनंतरचा एक वेगळा मार्ग दाखवून दिलेला आहे. म्हणजे सपोज कुणी असं मेडिकल फील्ड मध्ये असेल, त्याला वाटतं की आता प्रॅक्टिस बंद झाली बा, तर त्या फील्ड मधलं काही आपल्याला समाजसेवा करता येईल का? नर्सिंग मध्ये कुणी असेल त्याची काही समाजसेवा करता येईल का? एज्युकेशन मध्ये कुणी असेल असं काही करता येईल का? पण मी थोडं वेगळं जातो. रिटायरमेंट बरोबर करता मी म्हणजे आमची जे रिटायरी लोक जेव्हा पेन्शन लोक जेव्हा आजारी करतात तेव्हा मी आणि माझे तुमच्या सहकारी मिळून आम्ही त्याच्या हॉस्पिटलमध्ये जातो. जर त्यांना लागली गरज तर आम्ही तिथे जाऊन थांबतो, त्याला ती पण मदत होतो. शेवटच्या दिवशी जेव्हा डिस्चार्जच्या दिवशी जे असतात त्याला खूप त्रास होतो. ते फाईल वर खाली करायचं त्याने यांना घरी जायची घाई असते मध्ये आपल्याला, तर त्यावेळी आम्ही जाऊन तिथे त्यांना मदत करतो. नुसतं ते पेन्शन एकच प्रपोज नाही, नंतर त्यांना आता जे बजाज अलायन्सवाल्याने आम्हाला ते हेल्थ चेकअप साठी दिलेलं आहे, तर काही लोकांना ते ऍप कसं ओपन करायचं ते माहित नसते. मग ते आम्ही ऑनलाईन मध्ये त्यांना सांगू शिकू तुम्ही असं करा ते होऊन जाईल. नंतर काही लोकांना आणखी ब्रँचेस मध्ये गेल्यानंतर काही इतर अडचणी येतात, तर आम्ही त्या ब्रँच मध्ये जाऊन आम्ही त्यांना सांगतो त्या ब्रँच मॅनेजरला आणि दोघांनी शिकवतो काय केलं म्हणजे तुला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण ह्यांना नुसतं पेन्शन प्रपोज मिळालं म्हणून संपत नाही, तर त्यांना पुढे इन्व्हेस्टमेंट कशी करायची आणि त्याच्यानंतर आपण काय गोष्टी केल्याने तुम्हाला फायदा होईल. म्हणजे काही ठिकाणी आम्ही त्यांना सांगतो एफडीआर घेऊन त्याचं ओव्हरड्राफ्ट करून घ्या जेणेकरून तुम्हाला कधी कमी उपयोगाला येईल. हे त्यांना थोड्या टिप्स आम्ही देतो त्यांना, आणि त्याच्यामुळे त्यांना ते आणि मेडिक्लेम कसा ठेवायचा, कुठला घ्यायचा नाही याच्याबद्दल पण आम्ही त्यांना सांगतो त्यांना. ते त्यांना खूप आवडते तिथे त्यांना ही गोष्ट एक आम्ही पण करतो. आणि त्याच्यानंतर मला वाटते आणखीन गोष्ट असं आहे की मी बीएसएम मध्ये पण होतो, तिथे 4 मुलांचा कार्यकर्ता पालकांना शिकायला, आणि आता अजूनही ते मी काम चालू आहे माझं. ते 2 मुलांचा कार्यकर्ता पालक मी मुद्दाम शाळा मुलांचा वगैरे घेतो आणि थोडे दिवस 5 वर्ष कंटिन्युअसली केलं नंतर आता माझं वेळ घेतला आणि आता तरी पण माझे काम त्या मुलांना करायचं बाकी आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे 2-4 मुलं आहेत ते 2-4 मुलं सुद्धा मी स्पेसिफिकली त्यांना मंथली एक डोनेशन देऊन टाकतो, त्याच्या काय खर्च असेल ना ते देऊन टाकतो. असं ते काम माझं अगदी चालू आहे. सोशल जाणीव म्हणजे आता तळागाळातल्या लोकांनी पण सरांना रिस्पॉन्स दिला आणि
मी आमची कार्यकर्ता होते, आम्ही जेव्हा कामात ऑफिसमध्ये आम्ही स्वतः पाहिलेलं कितीतरी मोठी मोठी प्रलोभनं अशी दिलेल्या सरांनी परतवून लावलेली आहे. म्हणजे सरांची सिद्धांत काय असेल तर तळागाळातल्या लोकांचा दूध. बाकी त्यांनी कधी काही पाहिलं नाही. त्याचा उत्कृष्ट नमुना मला असं वाटतं की सर जेव्हा पुण्यामध्ये कार्यरत होतात आणि पुण्याच्या लोकांनी सरांना दिलेलं हे सर्टिफिकेट जे आहे त्यातले जे शब्द आहेत ते अत्यंत बोलके आहेत. त्याच्याविषयी वेगळं मी काही सांगावं किंवा त्याच्यावर काही बोलावं असं नाही, ते इतके चांगले शब्द आहेत. सरांनी जे केलेलं काम आहे आणि हा माणूस खरोखर बॉस आहे. तर सरांनी त्यांनी बॉस म्हटलेलं आहे, पण त्या बॉस शब्दामागे त्याच्या ज्या भावना आहेत त्या भावना ह्या सर्टिफिकेट मधून पुरेपूर आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यांच्या कामाची ही पोचपावती आहे, सरांच्या कामाची ही पोचपावती आहे असं मला वाटतं. त्या ह्याच्यामध्ये एकच होतं की मला जसं तिथे फेअरवेल मिळाला तसं मुंबईत मिळाला. ते कदाचित मुंबईच्या लोकांना आवडणार नाही, मित्रांना आवडणार नाही, पण ती फॅक्ट आहे. आणि तिकडच्या ज्या लोकांनी अगदी खालच्या थरापासून वरचे लोक करत आहेत आणि मॅनेजमेंट टीम पण आहे, त्यांनी पण मला तेवढाच साथ दिला आणि हे केलं. आणि मुख्य म्हणून हे सगळे मी जपून ठेवलेलं आहे. बॉस म्हणून त्यांनी मला करारीपणा किंवा शिस्तीपणा जो होता त्याच्याबद्दल लिहिलं ते थोडंसं वेगळ्या पद्धतीत त्यांनी लिहिलेलं आहे. हा जो करारीपणा किंवा ही जी शिस्त तुमच्या मुळच्या स्वभावात आहे ते मला असं वाटतं कुठेतरी काम करताना त्याचं रिफ्लेक्शन येत असेल की बाबा असं परफेक्शन मला या कामामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे. म्हणजे एखादी केस तुम्ही हातात घेतली तर त्याला पेन्शन दिल्याशिवाय किंवा फॅमिली पेन्शन मिळवून दिल्याशिवाय तुम्हाला असं वाटतं की स्वस्थ बसत नाही. त्यांना पैसे मिळत तो मी वाटतो आणि काही लोक जेव्हा ते रिटायर होतात आणि त्यांना इम्पॅक्टला पैसे मिळणार असं दिसते ते एक दिवस ते पूर्ण झाले, आता मी झालो रिटायर जाऊन मी झोपून जातो की त्यांना 3 वर्ष झालं करतो, मला तुमचे पैसे आले तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करून द्या. अशा पद्धतीने मी त्यांच्या मागे लागतो आणि ते सोडबंद करत जातो. फॅमिली पेन्शन बद्दल मगाशी मला एक प्रश्न होता की फॅमिली पेन्शन मिळवण्यासाठी जो कोणी कर्मचारी असेल म्हणजे त्याच्या पश्चात फॅमिली पेन्शन फॅमिलीला मिळते, फक्त स्पाऊसला मिळते. मग त्याने कोणकोणती काळजी घेतली पाहिजे असं त्यांनी काळजी घेण्यापेक्षा त्यांनी जे रिक्वायर्ड पेपर असतात ते दिलं तर त्यांना मिळू शकेल. म्हणजे त्यात फक्त काही म्हणून तो फक्त मला तो त्या दिवशी गेल्यानंतर 15-16 दिवसानंतर आम्ही जेव्हा त्याला भेटतो त्यांना एक लिस्ट देतो, एवढे सगळे पेपर द्या, मग बाकी तुम्ही काही करा, तुम्ही फक्त फोटो घ्या आणि सही करा आणि माझ्याकडे घ्या. आपण डायरेक्टली कडे जाऊ. आता आपण हयात आलो कारण माझी फॅमिली पेन्शन माझ्या पश्चात हा मिळणार आहे. परंतु जे कोणी असतील माझ्या पश्चातचे कोणी असतील त्यांना तर कल्पना नसेल ना की मला कुठले पेपर हवे, तर त्या त्या माणसाने कुठले पेपर काळजीपूर्वक आम्ही जनरली सगळ्यांना एक नेहमी प्रमाणे सांगतो की तुम्ही घरात असताना तुमची बँक पासबुक, पीएफ नंबर आणि लोकल माणूस जो असेल तुम्हाला मदत करणार त्याचे 4-5 लोकांचं लिहून ठेवा. काही झालं की त्या माणसाला फोन करा, बाकी कुठली काळजी घे. बाकीचं काय आधार कार्ड आणि पॅन कार्ड तर सगळं कॉमन चीज आहे, ते काय प्रॉब्लेम नाही. अकाउंट ओपन करणं, कुठल्या बँकचं अकाउंट ठेवलेलं आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून मी कधी माझ्या मिसेसला सांगतो जा बँकमध्ये जाऊन पैसे काढवा. त्यांना पण कळलं पाहिजे की माझी बायको कोण आहे तिथे, त्याला पण कळलं पाहिजे यांची मिस्टर ते आहेत. आता ते गेला होतं आम्ही तुम्हाला ओळखतच नाही, तसं नको व्हायला म्हणून कधी आपण त्यांना घेऊन जायचं बरोबर. त्यांना सांगायचं जर तुम्ही पैसे काढून द्या किंवा काही प्रॉब्लेम आला तर मी नाही तर मी त्या बँकेच्या बाहेर उभा राहतो, आतमध्ये जा, काय प्रॉब्लेम आला की मी आणतो. अशा प्रकारे जनरली आपण एक काळजी घेतली जाते. असं असते की आपल्याकडे जी मेडिक्लेमची पॉलिसी ठेवलेली असते ती पॉलिसी सगळे एकाच ह्याच्यात ठेवायचं आणि त्याच्यावर सगळ्यांचे फोन बनवून ठेवायचे. इन केस ऑफ एनी डिफिकल्टी कॉन्टॅक्ट म्हणजे ऑप्शन ए बी असे हा नाही तो नाही चला ठीक आहे शेवटी कोणाचे धरा. मी लोकल माणसाला धरतात आणि एखाद्या लिडरचं नाव घेतलं तिथे लिहिलं नॉट ओनली फॉर फॅमिली पेन्शन पण हे सगळ्यांसाठी मला असं वाटतं उपयोगी आहे, कोणीही असो. पण मला एक आश्चर्य वाटतं सर की म्हणजे बँका म्हणजे आमच्या मनामध्ये असं असतं की चांगल्या मोठ्या संघटना किंवा खूप शिस्तीत काम चालतं वगैरे, पण बँकेतल्या कर्मचाऱ्याला सुद्धा स्वतःची पेन्शन मिळवण्यासाठी
म्हणजे 6-7 महिने आधी तयारी करावी लागते किंवा घडावं लागतं. हे सुद्धा खरंच म्हणजे काय म्हणूया आपण सध्या परिस्थिती आहे पण विदारक आहे. हा. मग त्याच्या मागे ते काय सामाजिक कारण आहेत का काय नोकर कपात होते म्हणून का कारण काय जनरली ते आपलं ते- आणि ब्रँडमध्ये स्टाफ कमी होत चाललेला आहे आणि कॉम्प्युटरायझेशन झाल्यामुळे आणि आता ते 2-3 ब्रँडच्या मुळे झाल्यामुळे आणि त्यांच्यावर जास्त प्रेशर येतात त्यामुळे लोक व्हीआरएस देतात. व्हीआरएस दिल्यानंतर ते व्हीआरएसच्या पण आम्ही केसेस ठेवतो पण व्हीआरएस मध्ये ते रिटायर झाल्यानंतर मग आम्ही ते केस करावं त्याच्या आधी करावं मग ते पण आम्ही करतो त्यांना काही शिकवतो मग त्यांना पण सांगतो ते आधीच मला विचारतात काय वाद मला कोणती वरच्या आठवडीने त्यांना फोन केला त्यांना जबाबलं की लगेच फोन करतात साहेब मला व्हीआरएस द्यायची तुम्हाला किती कॉम्पिटिशन मिळेल मला किती मिळेल मला जरा सांगा मग मला ते सगळं सांगावं लागतं की तुम्हाला अजून 4 वर्ष बाकी आहे आपण तुमचं जर लोन लायबिलिटी एवढी असेल तर तुम्ही आता घेऊ नका आता मग आम्ही थोडंसं त्यांना एक आमचे विचार त्यांच्या समोर टाकतो ते मग विचार करतात ते बरोबर आहे ते आज एक दिवस आपण तुम्ही सोडू नका तुम्हाला काय पाहिजे तुमच्या इंजिनियरला सांगा नसेल तर मग 1-2 वर्ष तुम्ही सोडून द्या काही ठिकाणी काय होतं की ते लवकर सोडल्यामुळे ना त्यांना पुढचं आयुष्य त्यांना चांगलं जमतायत म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे म्हणजे नवरा मुलगा सगळे चांगल्या परिस्थितीत आहेत आणि जर समजा एखाद्या 4-5 हजार रुपये फॅमिली पेन्शन किंवा पेन्शन कमी मिळाला तरी हरकत नाही तर त्यांना मी सांगतो तुम्ही सोडून द्या आणि तुम्ही पुढचं लाईफ तुमच्या पार्टनर म्हणून तुम्ही एन्जॉय करा म्हणून पुढे जायचं सर्व आहे कारण नंतर त्याची दोघांची वय वाढत गेलेली असतात ते वय वाढताना पण नंतर त्यांना ते कुठे लांब फिरता येणार आहे ते कुठे जास्त फिरता येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही आता फिरू शकता 1-2 वर्षाचे तुम्ही त्यांना आम्ही आमच्या त्यांना हे सांगू तुम्ही जाऊ शकता फार लोकांचा ते कंटिन्यूची विचारत असतात की त्याला कॅपिटल घेऊन टाकतात किंवा किती पेन्शन मिळणार हे म्हणजे ऑल इन वन आहे म्हणजे दोन डिपार्टमेंट पासून तर ते काउन्सिलिंग पर्यंत की एक व्यक्ती असं सगळं मिळू शकते कारण त्याच्यामध्ये एकतर अनुभव खूप मोठा आहे आणि मुख्य म्हणजे मनापासूनची इच्छा आहे मला काहीतरी करायचंय मला जे माहिती आहे ते मला इतरांना द्यायचंय मला जे माहिती नाही ते मी शिकण्याचा प्रयत्न करतो मला असं वाटतं की तुम्ही रोज नवीन काय 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 आता शिकता. एक मी नवीन शिकताय म्हणाला हा. की तुम्हाला एक आमच्याकडे ते एक पेन्शनर होती ती गेली हा. 7 दिवसात तिचे त्यांना एक मुलगी आहे ती मेंटली डिसेबल्ड आहे वडील अजूनही त्याच त्रासात आहेत की बाबा हिचं काय ती 17 वर्षाची मुलगी आहे म्हणल्यावर आणखी जास्ती चिंता असेल पण त्यांना सपोर्ट करणारा कोण आहे त्याच्या घरात कोण त्यांना हे विचार पडले की आता हिचं काय करायचं तिला पण फॅमिली पेन्शन मिळेल म्हणजे वडिलांच्या ह्याच्यानंतर आणि आई तर गेलेली आहे मग ते काय करावं लागेल म्हणजे त्यासाठी मी त्यांना सांगितलं की काय काय गोष्ट करावं लागेल एखाद्या ग्रस्ता धरा किंवा एखाद्या पॉवर ऑफ अटर्नी करून एखाद्या माणसाला धरा तुम्ही जेणेकरून तुमच्या पश्चात तिची चांगली काळजी घेईल पण आताच्या काळात कोणावर विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे हा प्रश्न सोडवताना पण मग मी त्यांना 4-5 ऑप्शन देतो मी त्यांना 4-5 ठिकाणी घेऊन जातो आणि त्यांना सांगतो इथे असं आहे इथे असं आहे बघा म्हणजे त्यांना अमाऊंट इज नॉट अमाऊंट म्हणजे त्यांना ते पैसे तिथेच प्रॉब्लेम नाहीये त्यांना आई गेली पंजाब नॅशनल बँकेकडनं मिळेल वडील बीआरसीत कामाला आहे त्यांच्या इकडनं त्यांना मिळेल आणि प्लस ते दोघांचे जे पैसे आलेले आहेत ग्रॅच्युटी फंड वगैरे ती मोठी बिग अमाऊंट आहे ते कोणाकडे ठेवेल म्हणजे इव्हन नातेवाईक सुद्धा तयार नाही होत ही परिस्थिती आहे मग त्यांना ते थोडं 4 ठिकाणी घेऊन जाऊन सांगावं लागतं करावं लागतं आणि त्यांचे जे पेन्शनवर फंड पडलेले असतात दुसऱ्या अकाउंटमध्ये ते स्वतःच्या अकाउंटमध्ये घेण्यासाठी त्या ब्रँडला पण मी जातो कोणा ते ओळख काढून वगैरे जातो आणि ते काम होते काही होत असं नाही पण एकाच बैठकीत होते असं नाही ते 2 बैठकीत पण मी त्यांना त्यांच्या टायमिंग नुसार त्यांना जातो त्या ब्रँडमध्ये म्हणजे स्वखर्चाने त्या गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचणं हे वेगळं काम सरांचं आहे आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांना अशा कामाची ओळख आम्ही जेव्हा करून देतोय तेव्हा आम्हाला पण खरंच खूप छान वाटते की असं एक पेन्शन ती काय असे आता समाजात पेन्शनर किती राहिले कारण एक तर मुळात आधी पेन्शनर म्हणजे लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो बाबा बरं आहे यांचं 1 तारखेला पेन्शन हातात पडते आमच्यासारखं नाहीये पण त्याच्यात दुसरा एक अनुभव असा आहे की ज्यावेळी आम्ही पेन्शनर जातो त्यावेळी आमच्याचकडे लोकांची म्हणजे आमच्याच बँकेतल्या लोकांची आमच्याकडे बघण्याची वृत्ती बदलली हो म्हणजे ते आम्हाला उभं करायचं त्यांना असं वाटतं काय टाइमपास करायला आलेलं आहे काय उगाच काय काम नाही म्हणून काय ते विचारत बसतात किंवा आणखी कोणाला तरी घेऊन येतात आणि तास बसून राहतात त्यांना घरी कोणी ऍक्सेप्ट करत नाहीत का असे ते वेगवेगळे प्रश्न असतात
पण तसं नसते ते. आम्ही काही कारणास्तव तिथे आलेलो असतो. तुम्ही त्याला फक्त आम्हाला तुम्ही सांगतो की आम्ही फक्त काम करा आणि आम्हाला द्या. पण काही जण म्हणतात हे आम्हाला माहित नाही वगैरे. मग आम्ही त्याला सांगतो की हे आम्ही हे असं पद्धतीने करा म्हणजे तुमचं काम होईल. हे तुमच्या काळात होत होते, आमच्या काळात नाही होत असं. मग इथे तो संघर्ष आणि ते थोडंसं वादविवादाचे ते पडतात तिथे. तसं तो म्हणजे ते होत नाही आता. फार चांगली ठिकाणी काम होतं असंही नाहीये. काही ठिकाणी थोडंसं मग ते आणि एवढं सगळं करता सुद्धा माझं स्वतःचं काम अजूनपर्यंत झालेलं नाही. हो. ते पण सांगतो की माझा मुलगा आणि सुनबाई कॅनडाला आहे अच्छा. आणि त्यांनी ते लॉकर घेतलेलं आहे. बरं. लॉकर घेतलंय आणि तो मुलगा काय अजून 4 वर्षात परत आलेला नाही आणि हा. परत कधी त्याची मला माहित नाही. हा. तर त्यांनी मला सांगितलं बाबा आणि ते माझ्या नावावर म्हणजे तिघांचं नाव होतं. बाबा तुम्ही ते लॉकर बंद करा आणि घेऊन टाका आणि नवं लॉकर घ्या त्यात घेऊन द्या माझ्या. त्याने पैसे कमी लागतात 3-4 हजार रुपये लागतात वर्षात. मी गेलो बँकमध्ये नाही नाही कोणी आणा पडेल. मग मी त्यांना हसत म्हणालो माझ्या मेल्यावरच तो येईल म्हटलं पण त्यावेळी माझी सही नसेल तर तुम्ही परत क्लेम केस करा. पण ते काही झालं नाही होतं. तर मी शेवटी नाच होता त्याच्यात सगळे काढले जे काही लॉकर मध्ये दुसऱ्या लॉकर मध्ये ठेवले आम्ही आणि त्याच्या फक्त पेमेंट करतो रिकामा लॉकर आहे चावी घेऊन. पण ते अजूनपर्यंत मला कुठल्याही माणसाने मदत करण्याचं आश्वासन दिलेलं नाही आणि माझं ते काम झालेलं नाही. मग प्रत्येक जण रूल दाखवतो की इथे करूया तिथे करूया तसं करूया तसं करूया पण कोणी म्हणत नाही यार तुला मी मदत ही माझी खंत नाहीये म्हणजे फॅक्ट आहे की मी सांगेन. प्रत्येकाचं ते काय म्हणतात रूल्स रेग्युलेशन असतात. शीट वर बसलेले असतात रूल्स रेग्युलेशन असतात पण जेव्हा ते बाहेर येतील ना तेव्हा त्यांना कळेल काय रूल्स रेग्युलेशन असतात आणि कोण लोक कसे वागतात. पण म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशनला सुद्धा कुठेतरी असा माणुसकीचा सहानुभूतीचा स्पर्श असला पाहिजे. जरी कुठलाही सरकारी खाता असो किंवा खासगी खाता ते असो. ऍटिट्यूड लागतो आणि मुख्य म्हणजे ह्याला आपण काम करून द्यायचं पण कायद्याच्या चौकटीत बसून तुम्ही हे आणून द्या मला ते आणून द्या त्याच्याकडे हे आणून द्या इंडियन आणून द्या अमुक आणून द्या. मी त्याला सांगतो तुम्ही जाऊन बघा आता रिकाम आहे. तुम्हाला काय पैसे आपला मग सुटी म्हणतो त्याला बँकेला आपण त्याच्या गुंतलं पैशाला परत देऊ आपण काय करणार अशा पद्धतीने. पण तुमचा स्वभाव कसा नाही वाटत आहे मला. आपण आता मुलांच्या तहोख्याला जाऊया. हा. आणि नेहमीप्रमाणे सध्या मॅडम समजल्या मला असं वाटतं की ही एक वेगळी मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल. पेन्शनर आणि त्यांना येणारे अनुभव फॅमिली पेन्शन आणि त्यामध्ये एक फुकून घेऊन काम करणारे बजरंग सर आज आपल्यामध्ये आले. त्यांचा स्वभाव म्हणजे संयोगिता वगैरे सांगते किंवा ते स्वतःही सांगतात की मी शॉर्ट टेम्पर्ड आहे त्यामुळे थोडस कदाचित की बोलताना थोडं आमच्याकडून कमी जास्त झालं असेल पण मला असं वाटतं प्रेक्षक ते समजून घेतील. एक वेगळा विषय आम्ही या मुलाखतीतून मांडलेला आहे. सेवानिवृत्तीनंतर कोणतं काम मला करायचंय एक ध्येय समोर ठेवून जेव्हा बजरंग सर मार्गक्रमणा करतायत की त्यामध्ये स्वतःच सुद्धा काम होत नाहीये पण तरी माझं नाही झालं म्हणून मी त्याचं का करू असा स्वभाव न ठेवता असा ऍटिट्यूड न ठेवता सर काम करतायत. सर तुमचं खरंच मला धन्यवाद. आणि प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की अशाच व्यक्ती आम्ही आमच्या मुलाखतीतून सादर करत असतो. आपल्या जवळ जर तुम्ही अशी एखादी व्यक्ती आपल्या सभोवती असेल तर आम्हाला निश्चित कळवा. त्यांच्याशी गप्पा मारायला आवडेल. चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे आजची ही जी मुलाखत आहे याचं शूटिंग सगळं आमच्या ज्येष्ठ नागरिक संघातील वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आणि एक हरहुन्नरी कलाकार बागडेकर यांनी केलेला आहे. तर त्याच्याबद्दलही अभिप्राय आपण आपल्या कॉमेंट्स मध्ये आम्हाला द्या. मुलाखत कशी वाटली ते कळवा नक्की. धन्यवाद.